महायुतीत सगळं आलबेल आहे असं सरकार सांगताय खरं, पण बुलढाण्यातून आलेली एक बातमी हे चित्र पूर्णपणे वेगळं सांगते। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्याच महायुतीतल्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर एवढे गंभीर आरोप केलेत की सगळ्यांचेच डोळे विस्फारले। आणि त्यावर विजयराज शिंदे यांनीही गप्प न बसता थेट 100 कोटींची कायदेशीर नोटीस ठोकणार असल्याची धमकी दिली आहे। आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय, हा वाद नेमका कुठून सुरू झाला याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। कारण काय तर आता महायुतीमधील मित्रपक्षाच्या नेत्यानेच त्यांना तब्बल 100 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकत नोटीस बजावली आहे। काही दिवसांपूर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन करून शिवीगाळ केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या। त्यानंतर पक्ष नेतृत्वानेही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत सूचना केल्या होत्या। आता थेट बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्षांनीच संजय गायकवाड यांना नोटीस बजावली आहे। एवढाच नाही तर संजय गायकवाड यांच्यावर पॉक्सो, अॅट्रॉसिटी व मानवाधिकार उल्लंघन यांच्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी केली आहे। मुळात गायकवाड यांनी काय आरोप केलेले आपण ते जाणून घेऊया। बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर आश्रम शाळेतील अनेक महिला व विद्यार्थिनींची आबरू लुटल्याचा गंभीर आरोप केलेला। विजयराज शिंदे हा महाराष्ट्रातला दुसरा अशोक खरात आहे असं ते म्हणाले होते। आता अशोक खरात कोण याच्याबद्दल वेगळं सांगायला नको। खरात नाशिक मधलं एका आश्रमशाळा प्रकरणात महिलांच्या शोषणाचे आरोप असलेलं एक नाव आहे, ज्यामुळे महाराष्ट्र हादरला होता। गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांची तुलना थेट त्या नावाशी केली। आता ही किती तीव्र आरोप आहेत हे यावरूनच लक्षात येतं। त्यावेळी राज्यात एका बाजूला अशोक खरात प्रकरणामुळे नाशिकमध्ये आधीच खळबळ उडाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आरोप झाल्याने त्याचा परिणाम अधिकच तीव्र झाला। आणि म्हणूनच या कथित बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी भाजप नेते विजयराज शिंदे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत आमदार संजय गायकवाड यांना तब्बल 100 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे। तसेच बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही स्वतंत्र नोटीस देत या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या नोटीसमध्ये गायकवाड यांच्या विरोधात पॉक्सो कायदा, विनयभंग, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बदनामी संदर्भातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। 15 दिवसात माफी मागावी अन्यथा 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असा अल्टिमेटमही भाजप नेते विजयराज शिंदे यांनी संजय गायकवाड यांना दिलाय। परंतु हे असं असलं तरी एक लक्षात घ्या, हे प्रकरण काय अचानक उद्भवलेलं नाहीये। बुलढाण्यात गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यात आधीपासूनच तणाव होता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटपावरून दोन्ही नेत्यांमध्ये उघड मतभेद झाले होते। भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार आमच्या जागा आम्हीच ठेवणार अशी कठोर भूमिका घेतली होती। तर आमदार गायकवाड यांनी महायुतीत असमानतेचा आरोप करत भाजपला सुनावलं होतं। गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र होत गेलं। त्यामुळे आता नोटीस मिळाल्यानंतरही आमदार संजय गायकवाड यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये। या नोटिशीमुळे विजयराज शिंदे आणि गायकवाड यांच्यातील वैयक्तिक वादाला आता राजकीय स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। परिणामी आता प्रश्न असा आहे की आमदार गायकवाड खरंच माफी मागणार का, की हा वाद आता थेट कोर्टात जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।